या दोन्ही मतदारसंघातलं अंतिम चित्र ज्यावेळी स्पष्ट होईल त्यावेळेला ते वेगळं दिसेल आणि ते आम्हाला अनुकूल दिसेल. याशिवाय आणखीन 2 मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतमोजणी बाकी आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे असं मला स्वतःला माझं असेसमेंट आहे आणि ते म्हणजे बुलढाणा आणि परभणी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4+4 या 8 मतदारसंघात 4चा निर्णय झालेला आहे आणि 4 होण्याची प्रक्रिया आम्ही अपेक्षित ठेवतो. आमच्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षाला चंद्रपूरची जागा ही मिळेल असं दिसतंय आणि ती आता पुढं आहे. पण त्यासंबंधीची अधिक माहिती माझ्याकडे नाही. हा जो काही निकाल आत्तापर्यंत आला आहे तो निकाल आमची अपेक्षा याच्यापेक्षा अधिक अनुकूल अशा प्रकारचा निकाल होतो अपेक्षा होती. परंतु जो काही लोकांनी एकंदर मतदान केलं आणि एकंदर निर्णय दिला आणि जे एकंदर मतदान केलं त्या मतदानाच्या संबंधी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कामगारांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष हे आम्ही सगळे एकत्रित जे काही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि जो काही निर्णय आत्ता लोकांनी दिलेला आहे तो विनम्रतेनं स्वीकारतो आणि यामधून अधिक प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये संपर्क साधून लोकांची अधिक समरस होऊन जनाधार वाढवण्याच्या संबंधीची खबरदारी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मी स्वतः हे अधिक घेणार आहोत. विशेषतः आत्ता महाराष्ट्रातली जी दुष्काळ आणि तत्सम स्थिती आहे या स्थितीमध्ये निवडणुकीचा निकाल जो लागला आहे त्यासंबंधीची चिंता न करता लवकरात लवकर त्या संकटग्रस्त भागामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांच्या यातना कमी करण्याच्यासाठी कार्यक्रम हातामध्ये मी घेतलेलाच आहे. तो कंटिन्यू करण्याच्या संबंधीची कामगिरी ही माझ्याकडून केली जाईल. साधारणतः आत्तापर्यंतचे जे सगळे मतदानाचे अंतिम आकडे माझ्याकडे नाही आहेत, पण जे आहेत ते बघितले तर ज्या जागा आम्ही गमावल्यात किंवा गमावतो आहोत त्याच्यामध्ये फार मोठ्या मताने आम्ही त्या ठिकाणी जागा गमावल्यात असं दिसत नाही. आता उदाहरणार्थ अर्थाची जी आता आकडेवारी सांगतो ती आत्ताची नाही आहे, ती साधारणतः 1-1.25 वर्षाची आहे. ती उदाहरणार्थ नाशिक मतदारसंघामध्ये आम्ही आता संकटात आहोत, पण तिथला जो डिफरन्स आहे तो 20,000 मताच्या संबंधित आम्हाला दिसतो. त्याशिवाय अन्य काही मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी कुठं 40,000चा कुठे 39,000चा. आता उदाहरणार्थ हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी हे आमचे सहकारी उभे होते तिथे 39,110 साधारणतः ते मागे तो निर्णय बहुतेक जाहीर झालेला असेल. तर यापूर्वीची जी मागची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जो यश मिळालेलं होतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या लोकांना सरकारांना त्या यशाचं मार्जिन हे फार मोठं होतं, काही लाखात होतं ठिकठिकाणी. यावेळी तसं चित्र दिसत नाही, पण ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे की यश हे यशच असतं आणि त्याचा स्वीकार हा आपण केला पाहिजे. तो स्वीकार आम्ही या ठिकाणी केलेला आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही लक्षद्वीपची एक जागा लढवत असतो. त्याचाही निकाल झालेला आहे आणि राष्ट्रवादीचा तिथला आमचा वर्धा हा विजय झालेला आहे. त्यामुळे ती एक लोकसभेमध्ये आम्हाला एक अधिक जागा त्या ठिकाणी मिळालेली आहे. बाकी इतर काही कुणाच्या संबंधी मला काही फारसं या ठिकाणी बोलायचं नाही आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण पवार सर, एक तर पार्थ पवार हे तुमचं नातू ज्यांनी निवडणूक लढवली होती, ज्यासाठी तुम्ही माढ्यातनं निवडणूक लढण्याने असा निर्णय घेतला, पण पार्थ पवार यांचा पण पराभव झाला. मी माढ्यामध्ये मी लढणार नव्हतोच. मी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2014ला निवडणूक लढलेलं नाही. 2014लाच मी निर्णय घेतलेला होता की मी इतक्यादा लोकसभाच्या आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका लढलो आहे. आता इथून पुढे डायरेक्ट इलेक्शनला उभं राहायचं नाही आणि म्हणून मी राज्यसभेचा सभासद आधी आहे. त्यामुळे माढ्याला मी उभं राहणार ही वस्तुस्थिती नव्हती. फक्त माढ्यामध्ये आमच्या सहकाऱ्यांच्यामध्ये मतभेद होते, त्या मतभिन्नता होती. म्हणून एका बैठकीत मी जरूर असं म्हणालो की तुमच्यात एक वाक्यता नसेल तर मी उभा राहील. याचा अर्थ मी काही निवडणुकीला तिथं उभं राहणार नव्हतो आणि त्यामुळे पाचच्यासाठी मी ती निवडणूक सोडली. त्या म्हणण्यात काही तथ्य नाही. पाचच्या संबंधीची जी निवडणूक आहे किंवा आहे ती जागा आम्हाला न येणारी होती आणि न येणाऱ्या जागेवर आपण एखादा नवीन उमेदवार देऊन प्रयत्न करून बघावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. यापूर्वीची जागा आम्ही जिंकलेली नव्हती. मागच्या निवडणुकीत जिंकलेली नव्हती, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये जिंकलेली नव्हती आणि त्यामुळं त्याचा आणि याचा काही संबंध लावण्याच्या संबंधीचं काही कारण नाही. पण आमच्या दृष्टीनं तिथं ज्या पद्धतीनं आमच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न निश्चित केलेले आहेत आणि तिथं आमचा बेस हा वाढवण्याच्या दृष्टीनं जी आम्हाला कामगिरी करायची होती ती आम्ही करू शकलो असं मला सांगायचं. ईव्हीएम बद्दल काही शंका आता उपस्थित केल्या जाऊ शकतात, कारण ज्या पद्धतीने निकाल लागले 2014 पेक्षा जास्त जागा आणि नाराजी असताना निवडून आल्याचं चित्र आहे. नाही, असं आहे की यासंबंधीच्या शंका ह्या जरूर उपस्थित केल्या गेल्या आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला निवडणुका झाल्या 2009 आणि 14 साली त्यावेळेला अशा प्रकारची शंका त्याही वेळेला कोणी घेतलेली नव्हती. कुठल्याही विरोधी पक्षांसुद्धा घेतली नव्हती. यावेळेला मात्र अशा प्रकारच्या शंका देशामध्ये घेतल्या गेल्या, त्याच्यावर चर्चा झाली. तुमच्या विविध चॅनल्सवर त्याच्यावर तासनतास डिस्कशन झालेलं माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि या वेळेला निवडणूक आयोग असो किंवा देशाचं नेतृत्व करणारे घटक असोत या सगळ्यांच्या संबंधीचं एक संशयाचं भूत हे देशामध्ये निर्माण झालेलं होतं. ही वस्तुस्थिती नाकारण्याचा अर्थ नाही आणि हे जे यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. पण हे जरी असलं तर निवडणुकीचा निकाल शेवटी आहे तो माझ्या दृष्टीनं लोकांचा निर्णय आहे आणि त्यामुळे आता या गोष्टी काढणं हे मला योग्य वाटत नाही. बसला असं मानता आणि मुळात जनतेचा कौल मोदींना आता मिळाला का हे तुम्ही मान्य करता? की त्याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडीच्या बद्दलचं कॅल्क्युलेशन आम्ही अद्याप केलेलं नाही. जिथं आमचा काही ठिकाणी पराभव झाला त्यातले 3-4 जर मतदारसंघ सोडले तर काही ठिकाणी एक 40,000, 50,000, 60,000 अशी मतं ही जरूर काय वंचित आघाडीच्या लोकांना पडलेली आहेत. काही ठिकाणी 40 पडलेली आहेत. पण मी त्याचा असा विचार करतो की 40,000 किंवा 30,000 मतं एखाद्या संघटनेने घेतली ती महत्त्वाची असतात. पण 6 विधानसभेच्या कार्यक्षेत्रातली ही 40,000 मतं आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही केलं तर ते 6,000, 7,000, 8,000 अशा प्रकारची मतं त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये येतात आणि एकंदर जर उमेदवारांची याद्या आपण बघितल्या दर निवडणुकीला पहिल्या 2चं साधारणतः आपण आकडे बघतो, पुढच्यांचं बघत नाही आणि अनेक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं 6,000, 7,000, 10,000 मतं घेतलेले अनेक ठिकाणी अनेक उमेदवार असतात. त्यावर निश्चित ह्याचा परिणाम किती झाला हे आज मी सांगू शकत नाही, पण जरूर आम्ही त्याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत आणि मला हे माहिती आहे जुनं आता यावेळेचं मला ठाऊक नाही पण महाराष्ट्रात काही मतदारसंघ असे आहेत
उदाहरणार्थ नांदेड, उदाहरणार्थ परभणी, उदाहरणार्थ अकोला, अशा काही मतदारसंघामध्ये निश्चितपणानं यापूर्वीसुद्धा असा फटका आम्हाला बसलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही भारताने त्याचा अभ्यास निश्चित करू. विधानसभेत त्याचा फटका बसेल तेव्हा काळजी Despite घ्यावी लागेल. agrarian crisis, this is the kind of result that we have seen. How do you think this will impact the upcoming assembly elections, which is just few months away? असं आहे की या वेळेला निवडणूक देशाची होती आणि ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की लोकांनी मोदींच्याकडे पाहिले आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदानाच्या संबंधीचा निर्णय मोठ्या प्रमाणात घेतलेला दिसतो. ही लोकसभेची निवडणूक आणि राज्याच्या विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक असतो. मी अनेकदा असं पाहिलेलं आहे की देश पातळीवरचे निर्णय वेगळे झाले आणि राज्यात वेगळे झाले. आणि राज्यामध्ये कर्नाटकामध्ये मी पाहिलेलं आहे की रामकृष्ण हेगडे हे त्यावेळेला देश पातळीवर काही त्या पक्षांनी काही फार मोठी बाजी मारली नव्हती, पण हेगडेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. देवराज अरसच्या नेतृत्वाखाली लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, पण देश पातळीवर काही पाठिंबा असा नव्हता जो आत्ता प्राप्त झालेला आहे. त्यामुळे देशाची निवडणूक आणि राज्याची निवडणूक याच्यामध्ये फरक आहे. राज्याच्या निवडणुकीत आज हा जो शेतकऱ्यांची अस्वस्थता, बेरोजगारीचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अधिक लोकांच्या समोर मांडण्याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती काळजी आमच्याकडून घेतली जाईल. राष्ट्रीय प्रश्न मांडण्याच्या संबंधीची जी भूमिका आम्ही घेतली त्यामध्ये साधारणतः जनतेला त्या सगळ्या प्रश्नाच्या बरोबर घेण्याच्यासाठी आम्ही अधिक कष्ट करायला पाहिजे होते. ते कमी पडले का काय असा कदाचित निष्कर्ष निघू शकेल, पण याला मला एक 2-3 दिवस त्याचा केअरफुली स्टडी करून सांगावं लागेल. पवार साहेब, आता एकंदरीत देशामध्ये तुम्ही पाहिलं की इतका अंदाज हा तुम्हाला, राहुल गांधीला, तुमच्या देश पातळीवरच्या आघाडीला हा आला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात मोदी विजयी होतील? साधारणतः आम्हाला काही राज्यांच्या मध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल असं वाटत होतं, पण सबंध देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात सरसकट चिन्ह असं वाटत नाही. हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं, मोठ्या प्रमाणात हिंदू कार्ड चालवलं भाजपनं. ते असं आहे की तो शेवटचा जो काळ होता आणि गुहेत जाऊन बसण्याचा एक चमत्कार जो आम्ही पाहिला, तो यापूर्वी देशात कधी कोणी पाहिले नव्हती. भगवी वस्त्र घालून हिमालयामध्ये किंवा जाण्याचं, ते हे सगळे जे प्रकार आहेत ते आम्हाला अपेक्षित नव्हते. त्याचा परिणाम किती झाला हे बघावं लागेल, पण आज लगेचच तुम्ही निष्कर्षापर्यंत येऊ इच्छित. राज ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या. एक अपेक्षा होती की त्याचा फायदा कुठेतरी आघाडीला होईल. असं वाटतंय का की त्यांच्या सभांचा पण फायदा होऊ शकला नाही? मला असं वाटत नाही. असे राज ठाकरेंचे उमेदवार नव्हते, कदाचित त्यांचे उमेदवार असते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. त्यांनी भूमिका जरूर मांडली, पण ती भूमिका मांडल्याच्या नंतर त्या भूमिकेला कृतीत आणणारा उमेदवार हा त्यांनी फॉरवर्ड केला असता तर त्याचं एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं आणि ते मला त्या सभांच्या काळात सुद्धा जाणवतं. पवारसाहेब, बारामतीची जागा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असतील अमित शहा यांनी एकदम प्रतिष्ठेची केली होती आणि आता मार्जिन जे आहे ते 70,000वरून 1.5 लाखापर्यंत गेले, कशा पद्धतीने बघतो? असं आहे की काही लोकांनी, म्हणजे मी काही लोकांचा आभार मानेन, विशेषतः काही यांना महत्त्व देणं तितकं काही आवश्यक नाही, पण चंद्रकांत पाटील किंवा काही काही लोकांनी तिथं बऱ्याच दिवसाचा मुक्काम ठेवला. त्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत कार्यक्रम आणि कामातून लोकांच्या समोर जायचं एक अनुभव लोकांना मतदारांना होता की यांनी काही नवीन मार्ग अवलंबले आणि त्या नवीन मार्गाने लोकांना आपण घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो किंवा तत्सम असा काही प्रयत्न केल्याचं कानावर येतं आहे. तर या गोष्टी ह्या निश्चितपणानं त्याला उत्तर मिळालेलं आहे आणि मी या लोकांची विधानही वाचलेली होती की ते पश्चिम महाराष्ट्राचे नेते असं दिसतंय त्यांच्या बोलण्यावरनं, आणि ते त्याच्यात म्हणले होते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा जागा मिळणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी केलेल्या होत्या, पण त्या घोषणाला पूर्ण प्रतिसाद लोकांनी दिलेला दिसत नाही आणि त्यांना त्यांचं स्थान हे या निमित्तानं सांगितलेलं आहे. त्यामुळं कोणी सांगितलं की ही जागा घेतलीच पाहिजे, मला माहिती आहे. मी म्हणजे त्याच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री अनेक वेळेला येऊन गेले,
अनेक मंत्री त्या ठिकाणी बसून होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतली सभा. आणि 2 दिवसापूर्वी मी टेलिव्हिजनवर नरेंद्र मोदींची कोणतरी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये मी त्यांचा एक माझ्याबद्दलच काय विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की या लोकसभा मतदारसंघापासून 5-6 किलोमीटरवर शेजारच्या मतदारसंघात माझी सभा होती आणि तिथं मी जे लोकांचा प्रतिसाद पाहिला त्यावरून बारामतीच्या इथला निर्णय काय लागणार आहे हे स्वच्छ दिसत होतं. तर त्यामुळं ही जी अपेक्षा त्यांनी केलेली होती त्यापेक्षा वेगळी अपेक्षा मतदारांची होती. या निमित्तानं स्पष्ट झालं आणि आता एकदा निर्णय झाला त्यामुळे त्याच्यात फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पवारसाहेब, यावेळेस तुम्ही खूप मेहनत घेतली होती. तुम्ही साधारण 78हून अधिक सभा देखील घेतल्या होत्या. पहिल्यांदा राष्ट्रवादीने 15 जागांचं टार्गेट देखील ठेवलं होतं. नेमकी चूक कुठे झाली मग या संपूर्ण प्लॅनिंग मध्ये आणि काँग्रेस पण कमी चूक पडली? बी काही झालेली नाही. आम्ही आमच्या सगळ्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आमची अपेक्षा साधारणतः 11-12 जागेच्या आसपास होते आणि मी जे आत्ताच सांगितलं की आताही आम्हाला असं दिसतंय 4+4 8 जागेचा जवळपास हा तो अंतिम निर्णय होतील. त्याच्यानंतर सांगणं योग्य होईल. पण या बाकीच्या जागेवर सुद्धा आम्ही जवळ पोचलेलो आहोत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला चित्र उद्याच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आशादायक आहे आणि त्यासाठी यत्किंचितही कार्यकर्ता आमचा नाउमेद होणार नाही, तो कामाला लागेल. काही दुरुस्त्या Pawar, कराव्या you लागतील had असं said वाटतं. that आता जो BJP निकाल will be- आलेला आहे त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील आणि त्याच्या दृष्टीने काही नाही, पावलं आम्हाला त्याची आवश्यकता होती. आमच्या सगळ्या लोकांनी या निवडणुकीत अतिशय उत्तम काम केलं, कलेक्टिव्ह काम केलं. खालपासून वरपर्यंतच्या प्रत्येक सहकार्याने कष्ट घेतले. आता त्यांना अधिक या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात जी संकट आहेत दुष्काळ किंवा तत्सम त्या काळामध्ये झोकून घेऊन काम करण्याच्या संबंधीचं आवाहन केलं जाईल आणि त्याच्यात लक्ष अधिक केंद्रित केलं जाईल. Sir, I was asking you this, that you had said at earlier point that BJP will be the single largest party but will not come on its majority on its own. Going by the trend today, what do you see, where do you see this going? And second, whatever the trend which I have seen, that seems to be they will be able to found government. They and their colleagues, NDA, there will not be any problem to found government. They can found government. so It's your all assessment likely. was not right, you look back at that? No, it's not correct. You see, ultimately they succeeded, one has to accept victory. पवारसाहेब मुद्दा असा आहे ना की उत्तर प्रदेशमध्ये सप बसप एकत्र झालं, बिहारमध्ये महागठबंधन झालं, तमिळनाडूमध्ये जे आहेत ते असतील किंवा तेलंगणामध्ये असतील, जे प्रस्थापित होते त्यांना नाकारण्यात आलं. ममता बॅनर्जींना देखील पश्चिम बंगालमध्ये भाजपाची प्रचंड मोठी मुसंडी तिथे दिसते. आता जी काही आकडेवारी समोर येते, मुळात हे जे महागठबंधन केलं गेलं ते जनतेने स्वीकारलं नाही का असं वाटत नाही मला. तुम्ही आता सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.